नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. क्लेम संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो, की क्लेमचा नवीन जो क्रायटेरिया बदलला आहे, जी सिस्टम बदलली आहे, तर कशाप्रकारे आपण क्लेम करू शकतो आणि काय काय त्यामध्ये चेंजेस झाले आहेत, तर हे व्हिडिओमध्ये मी सविस्तररित्या तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ हा विदाऊट स्किप करता पहा, कारण तुम्ही स्किप केला तर तुम्हाला काय काय चेंजेस झालेत आणि कशाप्रकारे आपण क्लेम्स कोणताही सेटल करू शकतो आणि क्लेमसाठी अर्ज करू शकतो, तर हे तुम्हाला कळणार नाही. तर विदाऊट स्किप करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर ॲप्लाय ऑनलाईन क्लेम यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा काही तुमच्यासमोर इंटरफेस येणार आहे मित्रांनो. सिलेक्ट ॲक्शन यावरती क्लिक करायचं आहे. न्यू क्लेम, अपडेट क्लेम. तर आपल्याला न्यू करायचं असेल तर न्यू क्लेम, अपडेट करायचं असेल तर अपडेट क्लेम. आता मी न्यू क्लेमवरती क्लिक करतो आहे. रजिस्ट्रेशन नंबर जो आपला MH पासून चालू होतो तोच रजिस्ट्रेशन नंबर इथे हे करायचा आहे, फिल करायचा आहे. फिल केल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो MH नंबर टाईप केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन असणाऱ्या नंबरवरती OTP सेंड केला जाईल. तो OTP इथं तुम्हाला टाईप करायचा आहे मित्रांनो. ज्यावेळी नोंदणी करतावेळी तुम्ही मोबाईल नंबर दिला होता त्यावरती हा OTP सेंड केला जातो. तोच OTP इथं आलेला तुम्हाला इथं टाईप करायचा आहे मित्रांनो आणि व्हॅलिड OTP यावरती क्लिक करायचा आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तो तुमची प्रोफाईल जी असेल ती तुमच्यासमोर ओपन होईल. तर मित्रांनो, तुमची प्रोफाईल ओपन झाली तर सगळ्यात शेवटला यायचं आहे. ही एवढी जी प्रोसेस असेल ती सर्वांना माहीतच असेल मित्रांनो, पण काही चेंजेस झाले आहेत ह्या नोंदणीमध्ये. आपण क्लेम करतावेळी बरेच असे चेंजेस झाले आहेत. ते चेंजेस काय आहेत ते तुम्हाला पुढे जाऊन आहे. तर सिलेक्ट स्कीम कॅटेगरी योजनी श्रेणी निवडा. तर मी पहिल्यांदा शैक्षणिक कल्याण योजना ते तुम्हाला दावत आहे. फक्त तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या योजना अनलॉक आहेत पाहू शकता तुम्ही, कारण तुम्ही नॉमिनीज वगैरे ॲड करणं कितपत योग्य महत्त्वाचं आहे हे तुम्हाला कळून जाईल. कारण नॉमिनीज वगैरे फॅमिली मेंबर ॲड करणे हे महत्त्वाचं आहे, कारण ह्या ज्या नोंदणी असतात कोण नॉमिनीज वगैरे ॲड करत नाही, मिसेसचं नाव वगैरे ॲड करत नाही. त्यामुळे इथं ज्या काही नोंदणी असतील त्या तुम्हाला अनलॉक दावत नाहीत, लॉक दावतं. तर हे तुम्ही पाहू शकता मला कोणकोणत्या नोंदणी दावत आहेत. तर समाज कल्याण योजनामध्ये कोणकोणत्या दावत आहेत हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर आपण क्लेम आता कसा करायचा हे पाहून घेऊयात मित्रांनो. तर मित्रांनो, पाहू शकता कोणकोणत्या नोंदण्या मला अनलॉक आहेत, तुम्हाला डिस्प्ले दिसतच असेल. तर आपण आता क्लेम कसा करायचा, आरोग्य कल्याण योजना डिलिव्हरीचा क्लेम टाकायचा मी हे करत आहे. तर 15,000 आणि 20,000 हा डिलिव्हरीचा क्लेम आहे. तर कसा टाकायचा तुम्ही पाहू शकता. चाइल्ड नेम तुम्ही जर नॉमिनीज ॲड केला असेल तर ॲटोमॅटिकली तिथं जे मुलाचं नाव असेल ते ॲटोमॅटिकली येईल, काही प्रॉब्लेम नाही. बऱ्याच वेळा इथं नाव अपडेट करताना बऱ्याच जणांची बरीच नाव अशी अपडेट झाले आहेत. एकाच मुलाचे नाव 2-2, 3-3 वेळा अपडेट झालेलं असते, तर त्याला काही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो. तुम्ही टाकू शकता, काही विषय नाही. डेट ऑफ बर्थसुद्धा ॲटोमॅटिकली येईल, फिमेल स्त्री वगैरे ऑटोमॅटिकली येईल. प्रसूतीचे ठिकाण, डिलिव्हरीचे ठिकाण हे हॉस्पिटलमध्ये झाले की घरात झाले हे टाकायचं आहे तुम्हाला मित्रांनो. हॉस्पिटलचे नाव टाकायचं आहे, हॉस्पिटलचे पत्ता टाकायचा आहे. डिलिव्हरीचा टाईप सिझरिंग झाले की नॉर्मल झाले हे टाकायचं आहे. जन्म प्रमाणपत्राचा क्रमांक असतो त्यावर नंबर असतो तो टाकायचा आहे तुम्हाला. जारी करण्याचा प्रकार महानगरपालिका आहे की ग्रामपंचायत हे टाकायचं आहे मित्रांनो. परत डॉक्टरांचे नाव ज्यांनी जारी केला त्यांचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही आपल्याला डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करायचे आहे तुम्ही पाहू शकता. जन्म प्रमाणपत्र म्हणजेच दाखला मुलाचा, त्याच्यानंतर डिस्चार्ज कार्ड आणि शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड, एवढे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला अपलोड करायचे आहेत ह्यामध्ये. तर मित्रांनो, ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत मित्रांनो. खाली पाहू शकता तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाईड कागदपत्रे पडताळणी ह्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट ह्या सगळ्यात मोठा चेंजेस आहे मित्रांनो. पिवळं असेल ते टोटली फुल असणार आहे तुमचा कोटा, जो म्हणजे जे अपॉइंटमेंट असेल ती फुल असणार आहे. लाल असेल त्यावेळी गव्हर्नमेंट हॉलिडे असणार आहेत. आणि स्लॉट आपण सिलेक्ट केला की ते हिरव्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. आणि स्लॉट अवेलेबल हे पांढऱ्यामध्ये. तुम्ही खाली स्लॉट बुकिंग बघू शकता की कशा प्रकारे तुम्हाला दिसत आहे. तर हा सगळ्यात मोठा चेंजेस केला आहे मित्रांनो, की तुम्ही कोणताही क्लेम टाकला तर तुम्हाला असं अपडेट दिले जाणार आहे. तुम्हाला एक तारीख दिली जाणार आहे, व्हिजिटिंग तारीख. त्याच तारखेला तुम्हाला जी सर्व डॉक्युमेंट्स असतील ओरिजिनल ती तुम्हाला घेऊन जायचं आहे मित्रांनो. तुम्ही खाली वाचू शकता की जी अपलोड केला आहे तुम्ही डॉक्युमेंट्स, तीच डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. आणि खाली तुम्ही पाहू शकता की प्रिंट अपॉइंटमेंट लेटर ह्यावरती क्लिक करायचं आहे. ते अपॉइंटमेंट लेटर घेऊन जायचं आहे आपण मित्रांनो त्या कागदपत्रांसोबत. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो
की त्या अपॉइंटमेंट लेटरवरती सही वगैरे असा काहीतरी हे येतो, तर तुम्हाला ते सही वगैरे काय अपलोड करायची गरज नसते आणि सही करण्याची काही गरज नसते मित्रांनो. हाय असं तुम्हाला प्रिंट काढायचं आहे आणि ते जायचं आहे मित्रांनो. आणि हे सर्व अपडेट केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे मित्रांनो. सबमिट केल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर ह्यावरती क्लिक करायचं आहे. ते प्रिंट अपॉइंटमेंट लेटर जे असेल तुमचं तारखेचं ते तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो. ते डाउनलोड करायचं मित्रांनो, त्याची प्रिंट काढायची आणि जी आपली डॉक्युमेंट्स ज्या सर्व आहेत त्या डॉक्युमेंट्ससोबत ते जोडायचं आहे मित्रांनो. आणि ते घेऊन WFCला जायचं आहे मित्रांनो. WFCला गेल्यानंतर त्याच तारखेला जायचं आहे, सर्व जे काय असेल ते सबमिट करायचं आहे मित्रांनो. त्यावेळी क्लेम करताय ऑनलाईन, त्यावेळी जी डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केला आहे तीच डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे जाताना. अनेक गोष्ट तुम्हाला सांगण्याची मुद्द्याची गोष्ट म्हणजे असं होतं की क्लेम आपण केला आहे आणि क्लेमची जी अपॉइंटमेंट डेट असते ती आपले रिन्युअल एक्सपायर झाल्यानंतर, आपलं जे नोंदणी आहे ती एक्सपायर झाल्यानंतर आपल्याला मिळते. तर ह्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला मी सविस्तररित्या सांगतो मित्रांनो, की जरी तुमची नोंदणी एक्सपायर झाली आणि तुमचा क्लेम जर सेटल झाला असेल, कारण क्लेम आपल्याला प्रोफाईलला कळतो की ॲक्सेप्ट झाला आहे की पेंडिंग आहे. ॲक्सेप्ट झाला असेल तर WFCला भेट द्या, तिथं मॅनेज होतं. नाही असं नाही, तुमचा क्लेम जो तुम्हाला अपॉइंटमेंट दिली असते त्या तारखेला जावा तुम्ही, तिथं सांगा माझं रिन्युअलला आलं आहे, माझा जी काय तारीख होती क्लेमची ती माझी नोंदणी एक्सपायर झाल्यानंतरची होती आणि जी अपॉइंटमेंट दिली होती, असं सविस्तररित्या ते सांगणे. कारण मी स्वतः भेट दिली होती आणि तिथं मला सांगितलं की जरी आपलं नोंदणी एक्सपायर झाली असली, क्लेम टाकला आपला ॲक्सेप्ट झाला आणि एक्सपायर झाली असली तरी तो आपल्याला क्लेम सेटल करता येतो. तर ही सर्व माहिती होती मित्रांनो क्लेम संबंधित. तर मित्रांनो व्हिडिओ हा जास्तीत जास्त बांधकाम कामगार बांधवांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. भेटूया असं का नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.